पाटील पिंपळघर यांच्याकडून देखील दोन्ही टीमचं अभिनंदन. संजयभाई म्हात्रे साहेब, संतोषजी तरे, रवींद्र तरे सर यांनी देखील चला फिल्डिंग लावून गेली. हेच निंबोली टीम अंतिम मेगा फायनल सामना सुरू होतोय. कुंदनजी पाटील साहेबांकडून देखील दोन्ही टीमचं अभिनंदन. प्रदीपजी जोशी साहेबांकडून अभिनंदन. अध्यक्ष संजयभाई म्हात्रे. चला मित्रांनो, आपण मेगा फायनल सामना पाहणार आहोत. एजिस्पोर्ट मुंबई आणि चेरोबा 40+ स्कोर. आपल्या संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेब कामानिमित्त या अंतिम सामन्याला उपस्थित नाही आहेत. नक्कीच अगदी हा मेसेज आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेला आहे. धन्यवाद संजयभाई म्हात्रे साहेब. कारण की उद्या आपल्या भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक असल्या कारणाने संजयभाई म्हात्रे कामामध्ये व्यस्त आहेत आणि त्या कामानिमित्त ते दमण दौऱ्याच्या अंतिम सामन्यासाठी उपस्थित नाही आहेत. धन्यवाद संजयभाई म्हात्रे साहेब. सलामीर जोडी नक्कीच बघा, इथे तिसऱ्या पंचांची सुविधा फक्त भीमरसाठी आहे. बघा, दोन्ही टीमचे कॅप्टन फक्त भीमरसाठी तुम्ही डेअरची मागणी करू शकता. बाकी कुठल्याही गोष्टीसाठी नाहीये. रनआउट नाहीये, वाईट नाही, कुठलंच नाहीये. फक्त भीमर, फक्त भीमरसाठी जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकता. चला आता आपण सामन्याला सुरुवात करूया. अंतिम मेगा फायनल सामना सुरू होतोय. जगदीश म्हात्रे, लॉट कमिटी मेंबर नीलम नाईक, विलास पाटील, प्रमोददादा भोईर, अनिल मुकादम, राजूदादा पाटील, चिंतामण पाटील, मनोज भाऊ पाटील, अगदी संघटनेचे सर्व जबाबदार व्यक्ती इथे उपस्थित आहेत. मेगा फायनल सामन्याची नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय एजिस्पोर्ट निंबोली टीमने घेतलेला आहे. अंतिम सामन्यासाठी संघाचे सर्वात सिनियर खेळाडू सीताराम गुलवी यांची देखील वर्णी लागलेली आहे. क्या बात आहे. मेगा फायनल सामना खेळण्याचं स्वप्न त्यांचं देखील पूर्ण झालेलं आहे. कारण की दमण दौऱ्यामध्ये प्रथमच एजिस्पोर्ट निंबोली टीम अंतिम फेरीमध्ये दाखल झालेली आहे. अभिनंदन. क्या बात आहे. अगदी
वीर तानाजी दापोडे संघाच्या नावी एकाच वर्षातील चाचणी स्पर्धा आणि दमनदौडा जिंकण्याचा पराक्रम आहे आणि त्या पराक्रमाची बरोबरी करण्याची संधी चिरोबा 40+ कोण संघाला आलेली आहे. कारण की चाचणी स्पर्धा जिंकली आणि दमन दौऱ्यामध्ये चिरोबा कोण अंतिम फेरीमध्ये. गेम ऑन. पहिला चेंडू विजय गुलवी. पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने केलेल्या चेंडूला इनफिल्डच्या आतमधून साईनाथनं पकडला आहे. एक सिंगल धाव या चेंडूवर पाहायला मिळते. मेगा फायनल सामन्याचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय महेशभाई नाईक. क्या बात आहे. चेंडून अगदी शरीराचा वेध घेतलाय का बघूया. येस, पंचांचा इशारा आला. लेग बाईज. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल. प्रिन्स मुव्हीज, रविशेठ गुलवी, टेक्निकल टीमचा देखील आपण आभार व्यक्त करूया. खूप चांगला कॅमेरा वर्क दमन दौऱ्यासाठी. क्या बात आहे. विजय गुलवीनं या अंतिम सामन्यातील पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिलेत. एक बॅट नाले एक लेग बाईज आणि एक डॉट. चांगली सुरुवात. इथे हा चेंडू फुलटॉस. चेंडूला अगदी डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. तिसऱ्या पंचांची मागणी परशु म्हात्रेने केलेली आहे. साठी नक्कीच प्रिन्स मुव्हीज चेक करायचं आपल्याला. नक्कीच आपल्याला फक्त 2दा ही संधी असेल, ती तुम्ही गमावली तर तुम्हाला पुन्हा घेता येणार नाहीये. येस, स्टेपआउट झाले होते फलंदाज. फेल डिलिव्हरी आहे. एक रिव्ह्यू गमावलेला आहे. लक्ष असू द्या. षटकार आलाय. धावसंख्या 8. हा चेंडू इनफिल्डच्या वरून उडवला. अगदी चेंडू चालला डीपेस्टा कव्हरला. अनंता आणि मनोज गुलवी यांचे प्रयत्न सफल. षटकार नंतर आला चौकार. धावसंख्या 12वर जाऊन पोचलेली आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 आणि नंतरच्या 2 चेंडूमध्ये 10. इथे स्लॉग सेप. अतिशय चांगला प्रॉपर टायमिंग, ताकद, नजाकत पाहायला मिळाली परशु म्हात्रेच्या बॅटमधून. हा देखील आला चौकार. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 आणि नंतरच्या 3 चेंडूमध्ये 14. धावसंख्या आपण पाहतोय 16. नक्कीच प्रशांत म्हात्रे भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट मधले स्टार खेळाडू. चिरोबा 40+ कोण संघाला मिळालेला हिरा आहे. परेश महाजन, डीबी, महेशभाई नाईक, देवेन मुकादम, खूप चांगली टीम आहे. पंढरीशेठ भुईर देखील या टीमचे एक सिनियर सदस्य आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आले 16. अंतिम मेगा फायनल सामना आपण पाहतोय. चिरोबा 40+ कोण आणि एजिसफर्ट निंबोली. एजिसफर्ट निंबोली टीमला गुरुदत्त मानकुली टीमचे कॅप्टन राहुल मालीनं या दमन चषकावर निंबोली संघाने नाव कोरलं तर 5,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केली आहे. धन्यवाद राहुल माली. सोमनाथजी भोईर यांनी दोन्ही टीमचं अभिनंदन केलं आणि परशु म्हात्रेला त्यांनी ते प्रत्येक षटकारासाठी
फलंदाज डीबी दिनेश भोईर. एक षटकार 5,000 सोमनाथ भोईर यांच्याकडून प्रशांत म्हात्रेसाठी हे दमन दौऱ्याची मोठी बक्षीस लागलेली आहे. धन्यवाद सोमनाथ भोईर. प्रत्येकी षटकारला 5,000 रुपये बक्षीस आहे. बघूया पहिलं सांघिक यश दिनेश महेशभाई नाईक बाद झालेत. आडवे बॅटनं चेंडूला केलेला आहे. बघूया चेंडूच्या समोर विनोद गुलवी चांगली फिल्डिंग. फक्त एक सिंगल धाव. धावसंख्या आपण पाहतोय 17. इथे हा चेंडू डॉट आलाय. दुसऱ्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. इथे विनोदनं तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेतलाय. धावसंख्या 21 धावा.
21 नवीन फलंदाज निशांत म्हात्रे. एकवीस धावा. इथे मिस्टर बडका चेंडूमध्ये पुन्हा एकदा झेलच्या खाली नक्कीच विनोद घुलवी इथे झेल सोडला, मात्र दुसऱ्यांदा जिवंत नाहीये. निशांत म्हात्रे धावचित बाद. आता प्रशांत ज्युनियर तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. पहिले 2 चेंडू टाकलेत. इथे अपील जरूर आपण पाहिली. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. धावसंख्या थांबलेली आहे 21 वर. पंधरा चेंडू टाकून झालेत आणि 21 धावा बनलेत. 9 चेंडूंचा खेळ आता शेष आहे. इथे फटका उडवला, बघूया. चेंडू इथे हवेमध्ये आहे. मनोज घुलवी इथे झेल ड्रॉप केलाय. 2 धावा मिळत, कारण की हा झेल धावसंख्या 23. खूपच चांगली धावसंख्या थांबवलेली आहे एजिस पण निंबोली टीमनं, कारण की पहिल्या मध्ये 16 होत्या. हा चेंडू सोडून दिला आहे. चेंडूची लाईन लेन चुकीची. पंचांदाला व्हाईटचा इशारा. धावसंख्या 24. 16 चेंडू टाकून झालेत आणि धावा लागले 24. 8 चेंडूंचा पहिल्या फायनल इनिंगचा खेळ बाकी आहे. इथे चेंडूला अगदी स्ट्रॉक स्लिपच्या अंदाजाने उडवला आहे. काय ताकद आहे, नजाकत, टायमिंग. परेश महाजन यांच्या बॅट मधून षटकार. 24+6 30. आता धावसंख्येला जरासा आकार आलाय, उकार आलाय. 17 चेंडू आणि 30. विनोद गुलवीनं खूप चांगली सुरुवात पहिल्या 3 चेंडू मध्ये केली होती. 30 धावा. परेश महाजन जेव्हा जेव्हा प्रशांत डीबी लवकर बदल तेव्हा सामन्याची सूत्र खांद्यावर घेतलेली आहेत. क्या बात आहे, सेन्सिबल क्रिकेट. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ढकललाय. परेश महाजन यांना ठाऊक आहे की या षटकातील शेवटचा चेंडू आहे. एक सिंगल घेतली, स्ट्राईक स्वतःवर ठेवली. संघाची टोटल 3 ओव्हर 31. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतो मित्रांनो. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित दमन दौरा दमन चषक 2026 या स्पर्धेचा हा अंतिम मेगा फायनल सामना बघू शकता आपण. आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातो प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. अगदी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आपले संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब आहेत. अतिशय साफसूत्र टेलिकास्ट. प्रिन्स मूवीज, रविशेठ गुलवी, टेक्निकल टीम.
राम गुलवी, बघूया परेश महाजन. अगदी मेगा फायनल सामन्यासाठी 3 कॅमेरे इथे सेट केले. प्लीज मूवीज ना. 3 ओव्हर 31. शेवटच्या ओव्हरमध्ये बघूया परेश महाजन की राम गुलवी. दोन्ही चांगले खेळाडू आहेत आमने सामने. बेस्ट वर्सेस बेस्ट. रामने या दमन चषकामध्ये अगदी आपली गोलंदाजीची जी लाईन अँड लेन त्याच्यावर रनअप आहे याच्यामध्ये खूप चांगला बदल घडून आणलेला आहे. इथे चेंडूला डी बॅकवर्ड स्पीड लेग आणि लॉंग लेग रिझर्व मध्ये केले होते. परेश महाजन चांगली फिल्डिंग, फक्त सिंगल. नक्कीच ज्वाली कामतदार संघाचे माजी कॅप्टन एक सिनियर खेळाडू शैलेश भाऊ पाटील, रुपेश पाटील देखील विशेष धन्यवाद मानूया. गेले 4 दिवस या स्पर्धेसाठी त्यांची देखील खूप चांगली मेहनत पाहायला मिळते. सिंगलला धावसंख्या झाली ती 32. रामने पहिल्या चेंडूवर एक धाव खर्चित केलेली आहे. इथे हा फटका प्रशांत ज्युनियरनं खेळलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला उचललाय. क्या बात आहे. सोमनाथ भोईरने आधी प्रशांत म्हात्रेला प्रत्येकी षटकार 5,000 लावले होते. आता ही शेरोबा 40+ कोण संघाच्या सर्व फलंदाजांना संधी आहे. इथून 4 चेंडू आहेत आणि प्रत्येकी षटकारला 5,000 सोमनाथ भोईर यांच्याकडून. बघूया षटकार येईल का. 4 चेंडू आहेत आणि इथे पंचांनी नक्कीच भीमरचा इशारा केलाय. स्क्वेअरलेग पंचांनी अगदी हात एक समांतर रेषेमध्ये ठेवलेला आहे. सर चौकार आहे की षटकार आहे आम्हाला इशारा कळवायचा आहे. भीमर आहे. बाउंड्री चौकार की षटकार. यस चौकार आहे. सर 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. यस षटकार पहिला षटकार आलाय सोमनाथ भोईर. नक्कीच 1+6 धावा आलेत. सोमनाथ भोईरचे 5,000 परेश महाजन पटकावलेत. क्या बात आहे. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू, फ्री हिट चेंडू अगदी अतिशय चांगल्या लाईन अँड लेन पर आपण पाहिलाय. धावा झाल्यात 40 धावा. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. क्या बात आहे. फॉर यॉर्कर त्रिफला उडवलाय परेश महाजन यांचा फलंदाज बाद. चाळीस धावा, 22 चेंडू, फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मैदानामध्ये कॅप्टन देवेन मुकादम. चाळीस.
दोन चेंडू शेष आहेत. देवेन मुकादमच्या बॅट मध्ये बघूया षटकार येईल का. परेश महाजन एक लावलाय. सोमनाथ भोईरकडून त्यांना 5,000चं बक्षीस जाहीर झालं. इथे हा फटका बघूया पुन्हा एकदा हवेमध्ये फटका आहे. अनंत गुलवी कारण की खूप पुढे गेले होते. त्यांनी रणनच त्याचा घेतला होता. 3 धावा देवेन मुकादमच्या या चेंडूवर आले. वा, देवेन मुकादम टीमचे कॅप्टन. धावसंख्या 43. आता शेवटचा चेंडू खेळण्याची संधी प्रशांत म्हात्रे ज्युनियरला आहे. शेवटचा चेंडू इथे हा फटका पुन्हा धावेमध्ये बघूया. वेल जज कॅच. पवन गुलवीने कॅच पकडली आहे. पवन गुलवी आणि सीतारामची गुलवी साहेब मेगा फायनल सामना खेळतात दमनचा. खूप एन्जॉय केली आणि या महत्वाच्या सामन्यातून पवननं काय झेल टिपलाय. आठवणीत राहणारा झेल लॉंग ऑफला टिपलाय. वा, बरोबर 11च्या सरासरीनं 44 धावांचं लक्ष सेट केलंय चेरोबा 40+ कोण संघाने एजिसवर निंबोली टीम समोर. आणि जशी दुसऱ्या इनिंगला फायनलच्या सुरुवात होईल नक्कीच आपण समोरून कक्षामधून संदेश पाटील भिवंडीकर, रोहन पाटील झिडके भिवंडी आणि संदेश वखारे यांना ऐकणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद. आमचे ज्येष्ठ समालोचक सन्माननीय कालिनाम केनी सरांचा तुम्हाला आवाज ऐकायला मिळाला. दमन दौरा 2026 फायनलचा दिवस आणि फायनल सध्या तुम्ही पाहतायत शिरोबा कोण आणि त्यांच्या अगेन्स्ट एजिस्पोर्ट निंबोली. खऱ्या अर्थाने एक क्लिअरिस्टिक टीम आहे. चिरोबा कोण रँकिंग नंबर 1 वर असलेला संघ आहे. मात्र फायनलच्या मॅच मध्ये सध्या धावांचा जर विचार केला तर 43 धावा बनवलेल्या आहेत आणि 44 धावांचा एक चांगला देखील म्हणू शकता टार्गेट. मात्र समोरच्या संघाचा जर विचार केला आपण मागच्या मॅच मध्ये ज्या संघाने अगदी बलाढ्य संघाला जय बजरंग कारोली संघाला मात दिली होती त्या संघाच्या अगेन्स्ट या धावा कुठेतरी कमी आहेत. मात्र हेही देखील विसरून चालणार नाहीये. प्रशांत म्हात्रे एकता मिसाईल त्याच्या गोलंदाजी भरपूर काही निर्भर आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जर त्याची गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये चांगली राहिली तर मग चिरोबा कोण शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच मैदानामध्ये तुम्हाला खेळताना चांगला पाहायला मिळेल. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे नंदूमामा राखाडे आपण पाहतोय की आपल्या सोबत आहेत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. गेली आपण पाहतो 3 दिवस दमन दौरा एन्जॉय करतायत. आम्ही सर्व आयोजन कमिटी समालोचक गुणलेखक गेली 4 दिवस तुमच्या सेवेसाठी आम्ही इथे उपस्थित आहेत. आज संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात की फायनलच्या मॅच मध्ये जोपर्यंत प्रत्येक जण घरी जात नाहीये सुखरूप तोपर्यंत साहेब तुमच्या सेवेत आहेत. यालाच तर म्हणतात इतक्या वर्षाच्या जर्नी या क्रिकेटच्या आपण पाहतो 2008 पासून या संघटनेला स्थापना झालेली आहे आणि आज ठीक आपण 26 म्हणजे 2026 मध्ये आलेला आहोत आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दमन दौरा जो आहे आयोजन केलेला आहे. मी सकाळी देखील म्हणालो होते की ज्या ज्या संघाने सहभाग घेतलेला आहे ते संघ सर्व आनंदित आहेत या क्षेत्रामध्ये दमनमध्ये. मात्र ज्या संघांना सहभाग घेता आला नाहीये पुढल्या वर्षी अजून तुम्ही चांगले चांगले संघ तुम्ही नोंद करा आणि सर्व संघांना खेळायला मिळेल असाच आपण अपेक्षा करू शकता आपण. कारण की 17 गावची लीग झाली तिथे देखील संघ खेळून गेले म्हणून काही संघ डबल आले नाही. मात्र पुढच्या वर्षी मोठ्या संख्येने सर्व संघ उपस्थित असतील. सोमनाथ भुईर दादांनी प्रत्येक विकेटसाठी 5,000 रुपयाचा पारितोषिक 1,000 ठीक आहे 1,000 रुपयाचा पारितोषिक मॅच ऑन. पहिला चेंडू 30 तरार स्विंग चांगला होता चेंडूचा. पडल्यानंतर अधिक खालच्या बाजूने चेंडू राहिला होता आणि विकेट किपर परेश महाजन याच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय.
डॉट चेंडूने केली आहे सुरुवात, सरासरी गाठायची आहे प्रति षटकामागे 11 धावा. पॉवर प्लेचा षटक, महत्वाचा षटक प्रशांत म्हात्रे गोलंदाजी करताना. ऑफ स्टिकला चेंडू ठेवलाय, बॅटची एज घेतली मागच्या बाजूने, शॉट टर्मिनल क्षेत्ररक्षक सज्ज आहे. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. दिनेश किनी होते तिथे, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून. चौथ्या दिवसामध्ये संपूर्ण आयोजन कमिटी आपल्या सेवेमध्ये पाहतायत. दमन दौरा यावर्षी भरपूर चांगला प्रतिसाद राहिलेला आहे सर्व संघांचा. आपण पाहतोय लांबूनच स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न केला होता, अगदी खडे लॉप करायचं होतं, मात्र फुटवर्कचा वापर नाहीये म्हणूनच हा स्ट्रोक बनता आला नाही तिथे. ज्याने आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे या दमन दौऱ्यासाठी, त्यांची देखील नावं थोड्या वेळात आपण पुन्हा एकदा त्यांची चर्चा करू, कारण की त्यांच्यामुळेच हा दमन दौरा जो आहे सुखरूप पूर्णपणे पार पडत आहे. शेवटचा मॅच आहे आणि फायनलचा मॅच आहे. प्रशांत म्हात्रे आपली जादूही दाखवत असताना गोलंदाजीमध्ये. चेंडू जसं पडलं ना तसं थोडस स्विंग होत आहे. कधी मागच्या अँगलने जर बघितलं तर आपण कटर चेंडू टाकला होता आणि समोरच्या अँगलने जर बघितलं तर सरळ निघून गेला होता. षटक क्रमांक पहिला, पॉवर प्ले, पॉवरफुल गोलंदाजी, एकच धाव आली आहे आणि आता कुठेतरी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क बरोबर झाला नाहीये, लेग बायचा इशारा आलेला आहे. दुसरी धाव स्कोर कार्डवर जोडली आहे. 3 कॅमेऱ्याने फायनल मॅच कव्हर केला जात आहे. सर्व क्रेडिट जो आहे प्रिन्स मुईज, किंग ऑफ लाईट एरिगास, रवी गुलवी स्वतः सध्या साइड अँगलने ही स्पर्धा कव्हर करताना आपण पाहतोय. राहुलभाई माली मानकोलीचे करता धरता टीमचे कॅप्टन यांनी देखील दोन्ही संघांना अर्थात या दमन दौऱ्यासाठी त्यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एजी स्पोर्ट निंबोलीसाठी एक सुवर्ण संधी आहे, मात्र मी म्हणेल की राहुल भाई पुन्हा एकदा कॉल करा थोड्या वेळा, जेव्हा मॅचचा चांगला अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल, कारण की घटनापूर्वक ओर इथे आलेला आहे. चिरबा संघाचा 5,000 रुपयाचं बक्षीस निंबोली संघाला लावण्यात आलेला आहे. नक्कीच सोमनाथ भोईर यांचे पारितोषिक जे आहेत आपण देणारच तर आहोतच. सुहास म्हात्रे कोणगाव हे देखील जोडलेले आहे. उद्योजक, समाजसेवक कुंदन पाटील साहेबांवर नेहमी त्यांचा प्रेम असतो आणि त्यांचा जेव्हा फोन येतो तेव्हा संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील असो, चेरोबा कोण असो, त्या संघाला ते नेहमीच शुभेच्छा देत असतात. त्यांचा सध्या मेसेज आलेला आहे. चेरोबा कोण संघाने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. सुहास सध्या तरी ऑल इज वेल आहे. चला मॅचच्या दिशेने षटक क्रमांक दुसरा, मिसरी गोलंदाज परेश महाजन, क्रिकेटचा क्लास असलेला हा खेळाडू आहे. दिल्या शुभेच्छा. सुहास म्हात्रे सध्या युट्यूबच्या माध्यमातून जोडलेले आहे. चिरोबा कोण संघाला बेस्ट ऑफ लक सांगितलंय. सध्या तरी परिस्थिती चांगली आहे, कारण की षटक क्रमांक पहिला समाप्त झालेला आहे. धावफलकावर जोडलेल्या आहेत त्या 2 धावा. गोलंदाज तयारीमध्ये परेश. आज जे काही करायचंय या 2 फलंदाजांना करायचंय, विजय आणि साईनाथ. सोमनाथ भोईर यांच्या माध्यमातून विकेटसाठी 1000 वेळ आहेतच, मात्र चेंडू खराब टाकलाय परेशने आणि त्याच्यावर धावा देखील चांगला मिळतील. आलेला आहे हा चौकार. परेश महाजन याच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी 5,000 रुपयाचा पारितोषिक. सोमनाथ भोईर आपण प्रशांत निशान म्हात्रे यांना पाहतायत. आपण साइड अँगल कॅमेऱ्यामध्ये कैद केला जात आहे. संदीप कराले यांच्या चेहऱ्यावर थोडीशी निराशकी, कारण की चौकार गेल्या मागच्या चेंडूवर, त्याला देखील दाखवला जात आहे. कॅन्डिडेट कॅमेरा ऑपरेट केला जाते सध्या या स्पर्धेला. आणि नक्कीच दमन दौऱ्यासाठी स्पेशल जर्सी तुम्हाला पाहायला मिळते चिरोबा कोण संघाची. बाजूला 70-70चा मोठा ऑफिस आहे, त्याच नावाचा ब्रँड सध्या अंगामध्ये पाहतोय आपण. आता सध्या ब्रँड प्रिन्स मूव्हीज त्यांना आपल्या कॅमेरामध्ये कैद करतो, मात्र चेंडूला फेकून दिला. सीमा रेखा पार आलाय. हँडसम षटकार, वॉट अ स्ट्रोक. मॅक्सिमम 6 बाय विजय खुलवी ऑन फायर नाव. रिप्ले मध्ये पाहायला मिळेल पुन्हा एकदा.
अगदी ओव्हर पिच चेंडू लॉब केला होता ऑन साईडला मिड विकेटच्या वरतून जाणारा हा षटकार आपण पाहतोय. 44 धावा बनवायचे आहेत. विजयला ठाऊक आहे या संपूर्ण दमन दौऱ्यामध्ये नंबर 1 रँक करतोय हा खेळाडू. प्रभावित केलेला आहे प्रत्येकी सामन्यामध्ये चांगला खेळ त्याचा पाहायला मिळतोय. परेश कमबॅक करेल का? लेग कटर चेंडू मात्र अधिक कट झालेला आहे, बाहेरच्या दिशेने निघून गेलेला आहे. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. इट्स वाईट. रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. अगदी लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न मात्र अधिक कटर चेंडू वापरला गेलाय, म्हणूनच हा स्वेर चेंडू वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावा थांबाव्या लागतील. पुन्हा एकदा ती चुकीला माफी नाहीये. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अंपायर्स के लिए हम बताते चले कि जो गेंदबाजी कर रहे हैं परेश, वो भी एक बड़े क्लास अंपायर है, भिवंडी के मशहूर अंपायर्स है. ये होता रहता है हमेशा. परेश महाजन कमबॅक करावा लागेल. एक्स्ट्रा 2 धावा आलेल्या आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुढचा चेंडू सुनीलने कट केलाय चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये चेंडू चाललाय. गली मध्ये चेंडूला खेळला गेलाय. विजयच्या बॅट मधून हा धाव ऍड झालाय. थोडस करेक्शन करून घ्यायचंय प्रिन्स मूवीज. गोलंदाज परेश. चांगली भागीदारी आता पाहायला मिळते. या षटकामध्ये धावा बनत आहेत. थोडेसे धावा ज्या आहेत खर्च झालेल्या आहेत परेशच्या गोलंदाजीमध्ये. थांबावा लागेल. मात्र या खेळाडूला तुम्ही थांबू शकणार नाहीये. सुनील गुलवी नावाचा ब्रँड मागच्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. जय बजरंग कारोली टीम असं वाटतच होता की चांगल्या धावा उभारल्यात, फायनल मध्ये क्वालिफाय होईल. मात्र काही फटकेबाजी राहिली होती एजिस्पोर्ट निमोली टीम संघाची. चांगली धावसंख्या उभारली होती. धावसंख्या 17 धावा 17 रन बन चुके. 1 विकेट के नुकसान पर. परेश एखादी विकेट मॅच पुन्हा एकदा गरम करू शकतोय. आता चेंडू पाहतोय की आपण मागच्या बाजूने स्ट्रोक बनवलाय. अजून एक खराब चेंडू ऍडव्हान्स स्ट्रोक पाहूया आपण, कारण की भरपूर संधी होती फलंदाजाकडे. या स्ट्रोकला कुठेही खेळू शकले असते, मात्र खाली क्षेत्रामध्ये हा स्ट्रोक हुक केलेला आहे आणि त्याच्यावर धावा मिळत आहेत. त्या म्हणजे 4 धावा. खराब गोलंदाजी या षटकामध्ये. परेश महाजन फुल चर्चा. चेंडूची मागणी केली आहे. चेंडू जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. धावा झालेल्या आहेत. धाव फलकावर आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत 21 धावा धाव फलकावर. 21 रन बन चुके. 1 विकेट के नुकसान पर. लक्ष्य 44चा आहे. अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे. मात्र या षटकामध्ये एजिस्पोर्ट निमोली टीम संघाचा आत्मविश्वास वाढवलाय. 21 झाले. 44चं टार्गेट आहे ना, मग 23 पाहिजे ना. मग असं बोल ना. परेश फुलटा चेंडू, मात्र त्याच्यावर विकेट येईल का पाहूया आपण. आणि आरामात झेल पकडली गेली आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचा विकेट विजेचा मिळालेला आहे. बॅटर आउट. आता 12 चेंडू 23 धावा. आणि आता गोलंदाज कोण असेल पाहूया आपण. शिरोबा कोण संघाच्या माध्यमातून गोलंदाज ऑप्शनला तर ऍडव्होकेट दिनेश भोईर देखील आहेत. ते देखील चांगले गोलंदाज आहेत. कधी कधी कमी आम्ही तिथे पाहतोय रातोगे कातील राजेंद्र पाटील देखील संघामध्ये सहभाग आहेत. ऑप्शन भरपूर आहेत. देवेंद्र देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. आणि आज जर विचार केला तर चेरोबा कोण संघाचा 25चा जो स्कॉट आहे तो पूर्णचे पूर्ण आलेला आहे. मात्र बंद्रा मारुती काल्हेर संघाचे जवळजवळ 30 प्रेक्षक बरोबर होते त्यांच्यासोबत. असा दमन दौरा आहे. आनंद लुटण्याकरिताच आपण पाहतोय की या दमन दौऱ्यासाठी सर्व आवर्जून येत असतात. जे 40+ संघाला सपोर्ट करतात त्यांना आपण नेहमी जोशी साहेबांना दाखवला जात आहे. आमचे सचिव साहेब आहेत. त्याचबरोबर लॉर्ड कमिटी सदस्य नीलम नाईक साहेबांना दाखवला जात आहे. प्रमोद भोईर आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की आमचे सहसचिव जगदीश म्हात्रे सरांना पाहतोय आपण.
आणि राजू दादा एकच वादा, राजू दादा खुश आहे. जरी टीम हरली मात्र मन जिंकली, कारण की दमन दौरा म्हटलं की आनंदाचं वातावरण या परिसरामध्ये. चिंतामण पाटील साहेब यांना आपण पाहतोय, आपल्या कॅमेरामॅन आमचे कैद करताना, आणि मागच्या बाजूने आमचे A1 समालोचक संदेश वखारे, रोहन पाटील यांच्याशी संपर्क करताना गिरीश सर आपण पाहतोय, त्यांना देखील दाखवला जात आहे. आणि हे पहा आमचे संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेब पुढच्या कार्यक्रमाचा नोट घेताना, आणि कारण की थोड्याच वेळात बक्षीस वितरण कार्यक्रम होईल, नंदू राखाडे यांच्या सोबत चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात. चर्चा तर होणारच आहे, खर्च भरपूर असतो दमन दौऱ्यासाठी. 40+ संघटनेचा गोलंदाज दिनेश, महत्वाचा षटक. पहिला चेंडू अगदी अर्ध्या खेळपट्टीवर बाउन्स करण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू वाईटच्या स्वरूपात गेला विकेट किपरच्या हातामध्ये. या धावा कुठेतरी सध्या तरी चेरोबा कोण संघाच्या डोकीदुखी ठरलेल्या आहेत, कारण की परेशने देखील वाईट टाकले आणि आता वाईटनं सुरुवात केली आहे दिनेशने. 12-22 असं इक्वेशन, प्रति षटकामागे 11 धावा बनवायचे आहेत. गोलंदाज तयारीमध्ये, सुनील देखील तयारीमध्ये पाहतोय आपण. राईट आर्म ओव्हर द विकेटने डाव्या बाजूने पंचांचे आपण पाहतोय. ऑफ ठिका चेंडू साईडला, मोठा फटका आणि चेंडूचा सीमा रेखा पार, येतोय षटकार. इसे कहते दमन का फायनल. हार कोणी मानणार नाहीये, दोन्ही संघ जिद्द करताना पाहायला मिळते. शेवटपर्यंत खेळपट्टीवर तुम्हाला पाहायला मिळतील युद्ध, महायुद्ध. दमन दौऱ्याचा हा फायनल मॅच. आता धावांचं इक्वेशन थोडस बदलला गेलाय, इक्वेशन थोडं सोपं झालंय. 11 चेंडूमध्ये 16 धावा बनवायचे आहेत. दिनेशला कमबॅक करावा लागेल, एखादी विकेट पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो चेरोबा कोण संघाचा. खराब चेंडू, ओरपी चेंडू समोर लॉप केलंय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. ऍडव्होकेट दिनेश भोईर संकटामध्ये आला आता गोलंदाजीमध्ये. ये पहा सेलिब्रेशन, ये ले बेटा. एजी स्पोर्ट निंबोली एन्जॉय करताना आपण पाहतोय. आता इक्वेशन सोपा झालाय, चेंडू मागे धाव बनवायची आहे आणि इथून जर चेरोबा कोण संघाने जर सामना जिंकला तर मग एक नवीनच इतिहास रचला जाईल. रिप्ले मध्ये दाखवला जात आहे, समोरच्या दिशेने चेंडूला उडवला होता, स्टँड अँड डिलिव्हर सुनील गुलवी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा दबाव दबाव, इट्स अ वाईट, एक्स्ट्रा रन. नक्कीच इथून तुम्ही वाचू शकणार नाहीये. सुनील विचारतोय, मगाशी सांगितलं 10 मध्ये 10 पाहिजे होते, आता 10 मध्ये 9 पाहिजे. एक चेंडू तुमच्या मध्ये एक्स्ट्रा आहे, मात्र विकेटच घ्यावा लागेल चेरोबा कोण संघाला. दिनेश देखील फुल खर्चा, फुल चर्चा. अजून एक मोठा फटका आहे, चेंडू चालला सी मारे पार, येतोय षटकार. जो सामना बरोबर 1 तासामध्ये समाप्त होणार होता, मात्र तो सामना आता कदाचित 40 मिनिटाच्या आतमध्ये समाप्त होईल अशा प्रकारची इनिंग सुनीलच्या माध्यमातून. आणि एकच टी शर्ट जोशी साहेबांच्या गाडीमध्ये आहे, नाना गोंधली साहेबांचं. तो टी शर्ट हॅट्रिकच्या सह इथे दिला जाईल सुनीलला. हॅट्रिक पूर्ण केल्या फायनलच्या मॅच मध्ये. अजून काय पाहिजे, जोरदार टाळ्या सुनील गुलवीसाठी. कडक कडक बॅटिंग पाहतोय आपण. सन्मानपूर्वक स्ट्रोक, कारण की मॅच आता पूर्णपणे आपण पाहतो की हातामध्ये आलेली आहे, म्हणूनच सुनीलने दिमागाचा वापर केला मैदानामध्ये. फक्त 1 धाव घेऊन स्ट्राईक लोटेट केली आहे. आता 8 चेंडू 2 धावा, 2 पाऊल. प्रथम क्रमांक दमन दौरा, आनंदाचा डोळा. आणि आता मैदानाच्या आतमध्ये चेक. हॅलो, आता मोठा फटका, अजून एक. काय झेल होईल का? निशांत आहे. भरपूर उशिरानंतर फलंदाजांना शांत करण्याचा प्रयत्न झाला. निशांतने पकडला हा झेल. निशांतने झेल पकडलं तेव्हा त्याच्या देखील चेहऱ्यावर आनंद नाही, कारण की त्याला माहिती आहे 2 धावा सहजरित्या बनल्या जातील. चेंडूचा खेळ बाकी आहे, आमचे स्कोरर सांगत आहेत ते म्हणजे 7. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजेच 6 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे.
कडक कडक फलंदाजी आज सुनीलने दाखवून दिलाय. हम भी किसी से कम नहीं है. हरवायचं तर टॉपच्यालाच हरवायचं असं आज विषय गंभीर होता निंबोली टीम संघाचा. आणि आज 6 मध्ये 2 धावा पाहिजे आता. गोलंदाजीसाठी आता पाहूया कोणाच्या हातामध्ये गोलंदाजी दिली जाईल. मला वाटतं गणेश भोईर आलेले आहेत. एन्जॉयमेंट करताना आपण पाहतोय आमचे लॉट कमिटी सदस्य रात्री 2 वाजता झोपले होते लॉट, कारण की किवनीचे देखील लॉट त्यांनी केलेले आहेत. आणि या ट्रॉफी आपण पाहतायत प्रल्हाद नाईक साहेबांच्या माध्यमातून अंतिम विजेता संघासाठी ट्रॉफी आहे. दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आहे. जितेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील 2 ट्रॉफ्या देण्यात आलेल्या आहेत. 6 मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. चला आपण मॅचच्या दिशेने जाऊया. आमचा जाता जाता तुम्हाला कॉम्बॉक्स पाहायला मिळत आहे. प्रिन्स थँक्यू. फायनली तुम्ही तुमच्या नक्कीच कॅमेऱ्यामध्ये आम्हाला देखील दाखवलं. आणि अशा प्रकारे षटकारसह या सामन्याला नव्हे तर दमन दौरा 2026 इथे जिंकलेला आहे एजी स्पोर्ट निंबोली टीम संघाने. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन टीम एजी स्पोर्ट निंबोली. हार्ड लक टफ लक टीम अच्छे रहो कोण. काय मॅच फिनिश केलेली आहे ती आपण पाहतोय विनोदच्या माध्यमातून. नक्कीच आपण पाहतोय की 2026 दमन दौरा जो आहे अंतिम विजेता संघ ठरलेला आहे. आणि साहेब तुमच्या माहिती करता पिनार गावचे ज्येष्ठ खेळाडू प्रभाकर भोईर साहेबांनी ऑलरेडी मॅच सुरू अगोदरच त्यांचं अभिनंदन केलं होतं. त्यांना ती भविष्यवाणी माहिती होती असं वाटतो. प्रभाकर भोईर अभिनंदन पुन्हा एकदा. एजी स्पोर्ट निंबोली अडवायचं तर टॉपच्यालाच अडवायचं आज दाखवून दिलं एजी स्पोर्ट निंबोली टीम संघाने. खूप चांगला परफॉर्मन्स. एकदा तुमच्यासाठी तुम्ही स्वतःहून जोरदार टाळ्या वाजवायचं एजी स्पोर्ट निंबोली. जबरदस्त खेळ झालेला आहे आपला. वेळ झालेला आहे. बक्षीस वितरण